नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विशेष बातमी. पालकमंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून केली मानवंदना. अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पिता ठुंबे, स्वातंत्र्यसैनिक, समाजातील विविध घटकात क्षेत्रातील काम करणारे मान्यवर, समाजसेवक आणि बीडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे सकाळी स्मारकास 21 तोफांची सलामी देण्यात आली. कृषी मंत्री यांनी या ठिकाणी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. स्वातंत्र्य सैनिकांचे प्रतिनिधी म्हणून कारभारी शिवाजी सानप, अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही या ठिकाणी मानवंदना देऊन अभिवादन केले. उपस्थितांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मागील वर्षभरात मराठवाड्यात मुक्तीसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत नव्याने पोहोचण्यासाठी मागील वर्षभरात बरेच कार्यक्रम राबवण्यात आले असल्याचे सांगितले. 76 वर्षापूर्वी मुक्त झालेला मराठवाडा आपली ओळख बदलत आहे. मागासलेला मराठवाडा आणि बीड जिल्हा हे आता इतिहास जमा होऊन प्रगत बीड जिल्हा अशी ओळख समोर करू असे आवाहन या प्रसंगी बोलताना त्यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश शेळके यांनी केले. आज झालेल्या पथसंचलनात पोलीस प्लाटून पुरुष व महिला, होमगार्ड प्लाटून पुरुष व महिला यासह बलभीम कॉलेज, KSK कॉलेज, व्यंकटस्वामी कॉलेज, बलभीम कॉलेज महिला यांच्या NCC विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. हा सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी बीडकरांनी उपस्थिती दाखवली होती. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 बीड. प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येते. या महाविद्यालयाच्या प्लाटूनचं नेतृत्व करत आहेत. त्याचबरोबर नमन पुढचे आदरणीय पोलीस अधीक्षक माननीय अविनाशजी बारगळ पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे.